शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत रक्षाबंधन स्पेशल कथा. रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहीण या दोघांमधलं नातं की दोन व्यक्तींमधील आश्वासक रक्षणाचं नातं. आज आपण अशीच एक कथा ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला शब्दफुले पॉडकास्ट आवडत असेल, माझं काम, माझ्या आवाजातील कथा ऐकायला आवडत असतील, तर तुम्ही मला बोनस पॉइंट्स देऊ शकता. एका गोड पद्धतीने तुम्ही मला प्रोत्साहन देऊ शकता. त्यासाठी सबस्क्राईब करून लाईक केलं तर कमेंटमध्ये एक खास पर्याय, एक स्पेशल ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यातून तुम्ही मला बोनस पॉइंट्स देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कोणताच खर्च करावा लागणार नाही. पण तुम्ही दिलेल्या या पॉइंट्समुळे एपिसोड यूट्यूबवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. त्यासाठी काही क्षणांचा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. ही सुविधा उपलब्ध आहे एपिसोडच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच. म्हणून त्वरा करा. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. थँक्यू सो मच. आता ऐकूया कथा बंध रक्षणाचे. लेखन कार्तिकी माळगावकर. पुण्यातील एका गजबजलेल्या वसाहतीत एक मध्यमवर्गीय पण आपुलकीने भरलेलं देशपांडे कुटुंब राहत होतं. या घरात माधव, कावेरी हे पती पत्नी आणि त्यांच्या 3 मुली वैदेही, रिद्धी आणि ईश्वरी राहत होत्या. या घरात भावंडांमधलं हसणं, रडणं, भांडणं, समजूत घालणं सगळं होतं. पण एक गोष्ट मात्र नव्हती. भाऊ. आई वडिलांचं कायम म्हणणं असायचं, मुलगा झाला नाही म्हणून काय झालं, आमच्या लेकींनी कधीच त्याची उणीव आम्हाला भासू दिली नाही. पण नातेवाईक आणि शेजारी मात्र कायम टोचणारी वाक्य बोलत. वंशाचा दिवा असता तर म्हातारपणात आधार झाला असता. 3 मुली म्हणजे ओझच आहे. मात्र त्या 3 मुली खऱ्या अर्थानं देशपांड्यांच्या आधारस्तंभ होत्या. संस्काराने घडलेल्या, पण प्रत्येकीचं व्यक्तिमत्व वेगवेगळं. वैदेही मोठी मुलगी, शांत आणि समजूतदार, जबाबदारी तिच्या अंगी भिनलेली, आईसारखी सर्वांची काळजी घेणारी, अभ्यासात हुशार आणि स्वयंपाकघरात आईला मदत करणारी. तिचं प्रेम शब्दात नाही तर कृतीत दिसायचं. रिद्धी मधली बहीण, थोडीशी बंडखोर पण हृदयाने कोमल, लेखन, चित्रकला, कवितांमध्ये रमणारी, हसवत राहणारी पण कधी कधी एकटीच रडणारी. आणि घरातली सगळ्यात लाडकी ईश्वरी, थोडी हट्टी पण अत्यंत प्रेमळ, लाडात वाढलेली पण बहिणींच्या आधारावर चालणारी. जसजशा त्या मोठ्या होत गेल्या तसं शाळा, कॉलेज, नोकरी सुरू झाली. पण त्यांचा बंध कधीच ढळला नाही. भाऊ नव्हता, पण घरातली आणि बाहेरची सगळी कामं त्या 3घी मिळूनच करत. सगळे सण उत्सव एकत्र साजरे करत. दिवाळीला फराळ, कंदील लावणं, संक्रांतीचे तिळगुळ, सर्व काही. पण एक दिवस मात्र रक्षाबंधन. तो दिवस त्यांच्या हृदयात एक हळवा कोपरा उलगडत असे. शेजारच्यांच्या घरातून राखीच्या कार्यक्रमाचे, आनंदाचे आवाज यायचे. भाऊ बहिणींची चिडवाचिडवी, हसणं, गोडधोड आणि ओवाळणी. आणि देशपांडे यांच्या घरात एक शांत गूंज. हे सगळंच त्या कुठेतरी मनात मिस करत होत्या. लहानपणी ईश्वरी विचारायची, आपल्याला भाऊ नाहीये का ग ताई? वैदेही हसून म्हणायची, अगं इशू, आपणच एकमेकींचे भाऊ बहीण दोन्ही आहोत. आणि रिद्धी नकळत डोळे पुसायची. वैदेही नोकरी करत होती. रिद्धी घरी फ्रीलान्स लेखन करायची. आणि ईश्वरी अजून कॉलेजमध्ये होती. त्या वर्षीचं रक्षाबंधन काही वेगळंच होतं. आई वडील गावी गेले होते. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी वैदेही नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली होती. ईश्वरी कॉलेजनंतर मैत्रिणीकडे जाणार असं सांगून बाहेर पडली. आणि रिद्धी मात्र घरीच होती. संध्याकाळ झाली. एव्हाना वैदेही घरी आली. रात्र झाली. ईश्वरी घरी आली नव्हती. तिचा फोन स्विच ऑफ येत होता. त्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन करून ईश्वरीबद्दल विचारलं असता त्यांना कळलं ती कधीच तिथून निघाली होती. वैदेही आणि रिद्धी बेचैन झाल्या होत्या.
8:30 वाजले होते. ईश्वरी पुणे स्टेशनजवळ बसमधून उतरली. तिला खूपच उशीर झाला होता. ती स्टेशनच्या मागच्या गल्लीतून भरभर चालू लागली. आता रस्ता जवळजवळ निर्मनुष्य झाला होता. त्यात रात्रीचा अंधार आणि स्ट्रीट लाईट ही बंद होत्या. ती रस्ता ओलांडून चालत होती तेवढ्यात तिला पाठीमागून पावलांचा आवाज जाणवू लागला. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण पावलं तिच्याच गतीने वाढत होती. ती थोडा वेगात चालू लागली. मागून त्या माणसाने आवाज दिला, "ए, ऐक ग जरा." ईश्वरीचा थरकाप झाला. तिने मोबाईल स्विच ऑन करून ताईला मेसेज पाठवला. "फोन डेड होतोय. स्टेशन जवळ उतरले, पण वाटेत एक माणूस मागून येतोय. विचित्र वागतोय." बॅटरी 2% राहिली असल्याने फोन पुन्हा डेड झाला. बस, पुढे काहीच नाही. ईश्वरीचा फोन स्विच ऑफच येत होता. वैदेही आणि रिद्धी खूप घाबरल्या. त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही. रिद्धीने स्कूटी काढली. वैदेही मागे बसली. दोघींच्या काळजाचे ठोके वाढले होते. आता तो माणूस थोडा पुढे आला. उंच, काळ्या कपड्यात, डोळे लालसर, थोडीशी झिंगलेली हालत, हातात काहीतरी बॅग होती. ईश्वरी खूप घाबरली होती. "ए, घाबरू नको, फक्त बोलायचं होतं. ए, ऐकतेस का?" ईश्वरी थरथरत चालतच होती, काहीही न बोलता. तो माणूस आता तिच्या समोर उभा राहिला. "ए, हस ना जरा, हां?" तो तिच्या बाजूला येऊन हाताला हात लावू लागला. थोडं ओढू लागला. ईश्वरी ओरडली, "सोड मला, कुणी आहे का?" तो माणूस अजूनही हसत होता. "एवढं काय घाबरायचं? फक्त थोडं टाइमपास." ईश्वरी त्याच्या हातावर थाप मारून हात सोडवत धावत सुटली. पण तो मागून धावत तिला पकडायला निघाला आणि तेवढ्यात समोरून एका स्कूटीचा आवाज येऊ लागला. "ईश्वरी!" वैदेहीचा आवाज. रिद्धीने जोरात ब्रेक मारला आणि गाडी थांबवत उतरली. "ईश्वरी!" वैदेही ओरडली. रिद्धीने गाडी थांबवली आणि म्हणाली, "ताई, पोलिसांना फोन कर." रिद्धी त्या माणसासमोर उभी ठाकली. थरथरत होती, पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती. "कोण आहेस तू? तिला त्रास का देतोयस? जर पुढे आलास तर." "काय ग पोरींनो, हिरो समजता का स्वतःला, हा?" रिद्धी थेट पुढे गेली आणि त्याच्या कानाखाली जबरदस्त चापट लगावली. तो संतापून पुढे आला, पण तेवढ्यात वैदेहीने मागून त्याला जोरात ढकललं. तसा तो खाली पडला. तो पुन्हा उठायला लागला, पण अचानक त्यांच्या आवाजाने दुकान बंद करत असलेले 2 तरुण तिथे आले. "ए, काय चाललंय इथे?" त्यांना बघून तो माणूस पळू लागला, पण त्यांनी त्याला पकडलं. पुढच्या 5च मिनिटात पोलीस तिथे पोहोचले. त्या माणसाला त्यांनी ताब्यात घेतलं. त्याच्या बॅगेत दारूची बाटली, चाकू आणि मोबाईल सापडला. ईश्वरी मात्र गारठली होती. डोळ्यात पाणी होतं आणि ओठ कापत होते. ती फक्त रडत होती. ती रडत रडतच बोलली, "मला खरंच वाटलं आज काहीतरी वाईट होईल. फार घाबरले होते ताई." रिद्धीने तिचं कपाळ कुरवाळत तिला म्हटलं, "इशू, तुला वाटलं असेल भाऊ असता तर असं घडलं नसतं. पण तू कधीच हे विसरू नको की आम्ही तुझं रक्षण करू, जीवावर आलं तरी. आणि कायम लक्षात ठेव, काहीही झालं, कोणताही प्रसंग असू दे, कधीच रडायचं नाही, घाबरायचं नाही. जे होईल त्याला धीरानं तोंड द्यायचं." ईश्वरी डोळे पुसत मानेने होकार देत होती. वैदेहीने त्या दोघींना मागून मिठीत घेतलं. त्या रात्री त्यांच्या नात्याला रक्षा या शब्दाचा नव्याने अर्थ समजला. रक्षाबंधनाचा दिवस उजाडला. देशपांडे घरात आज वेगळाच प्रसंग होता. आई बाबा गावी, पण घरात मात्र एक अनोखी तयारी चालू होती. ईश्वरीने पहाटेच राख्या सजवल्या होत्या. रंगीत मण्यांनी छोटंसं फूल लावलेली राखी. हळूहळू दिवसभराचं काम आटोपून दुपारी तिने दोघींना हॉलमध्ये बोलावलं आणि म्हणाली, "आज मला तुम्हा दोघींना एका नवीन नात्याचं ओवाळणं द्यायचंय. ताई आणि माई, आज मी तुम्हाला राखी बांधणार आहे." वैदेही आणि रिद्धी क्षणभर शांत झाल्या. ईश्वरीने आधी वैदेही ताईसमोर बसत राखी बांधली. तिच्या हातावर हलक्याने राखी बांधत म्हणाली, "ताई, तू आईसारखी वाटतेस मला.
तुझं शांत राहणं, पण आतून धीर देणं. आपल्याला भाऊ नाही म्हणून काय झालं? तू माझी काळजी घेतेस ना, माझ्यावर प्रेम करतेस, मला काय हवं नको बघतेस. ताई, तू रक्षकच आहेस माझी, म्हणून तुला ही राखी. वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू गळतात. ती काही न बोलता ईश्वरीला जवळ घेते, कपाळावर किस करते. नंतर रिद्धीसमोर वळून ईश्वरी तिच्या हातावर राखी बांधते. माई, तू ओरडतेस, भांडतेस, पण माझ्या मनाचा थांग तुलाच पहिला लागतो. जेव्हा मी चुकते तेव्हा तू मला समजून घेऊन समजावतेस. तू नेहमीच मला साथ देतेस, माझ्या पाठीशी राहतेस, म्हणून ही राखी तुला. त्यानंतर ईश्वरीने त्यांना ओवाळलं, मिठाई भरवली. तिघी बहिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पहिल्यांदाच त्यांच्या घरात रक्षाबंधन साजरं होत होतं नव्या अर्थाने. त्यांनी एकमेकींना राखी बांधल्या, मस्करी केली, मिठ्या मारल्या आणि तुम्हाला तर माहीतच आहे, खूप सारे फोटो काढले. मग ईश्वरी म्हणाली, ताई, माई, मी तुमच्यासाठी पत्र लिहिले. ती त्यांच्या हातात एक पत्र देते. वैदेही पत्र वाचू लागते. प्रिय वैदेहीताई आणि रिद्धिमाई, तुम्ही नसतात तर मला कधीच कळलं नसतं आईपेक्षा वेगळी पण तितकीच गोड माया काय असते ते. माझा रडका चेहरा पाहून तुमचं मन चिंतेनं भरलेलं दिसलं की जाणवतं भाऊक होणं म्हणजे काय. तुम्ही दोघी म्हणजे फक्त बहिणी नाहीत, माझे रक्षक आहात, मार्गदर्शक आहात. माझ्या आयुष्यात तुम्ही आहात म्हणून मला आता कसलीच भीती नाही आणि कमीही नाही, अगदी भावाची सुद्धा नाही. जग जरी या दिवसाला भावाचा सण म्हणत असलो तरी माझ्यासाठी हा बंधाचा सण आहे. माझ्या या दोन बहिणी म्हणजे माझे पंख आहेत. एक माझा विश्वास आणि दुसरी माझी ताकद. तुम्ही नसतात तर मी राहिलेच नसते. तुमची लाडकी बहीण ईश्वरी. वैदेहीने तिचं पत्र वाचून डोळे मिटले. ईश्वरीला जवळ ओढून मिठी मारली. रिद्धीने देखील त्यांना मिठीत घेतलं. आता क्रिएटिव्ह रिद्धीला एक कविता सुचते. ती वैदेहीच्या हातातलं पत्र घेऊन त्यामागे लिहिते, 3 छायांचं एक घरटं आमचं, भाऊ नव्हता तरी अभय होतं. प्रेमानं गुंफलेली राखी आणि नात्याच्या शब्दांपलीकडचं काही होतं. रक्षण केवळ कुणाच्या हातातलं नव्हतं, रक्षण केवळ कुणाच्या हातातलं नव्हतं, ते डोळ्यातील झळकणाऱ्या विश्वासात होतं. तर मित्रांनो, त्या दिवशी त्यांच्या घरात भाऊ नव्हता पण रक्षण होत होतं. रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधून रक्षण करून घेणं नव्हे, तर गरज पडली तर स्वतः रक्षक बनून उभं राहणं. ती रात्र आणि तो दिवस देशपांड्यांच्या घरात बंध रक्षणाचे साजरे झाले. लेखन कार्तिकी माळगावकर, सादरीकरण सुजाता. थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकलीत. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1, हे चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं घंटेचं चिन्ह क्लिक करा, तर यापुढे मला चांगल्या दर्जेदार कथा सादर करता येतील. नंबर 2, ही कथा ऐकून तुमच्या मनात नक्की काय विचार आला, काय बोध मिळाला, कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की द्या. आणि नंबर 3, हा एपिसोड एका कोणत्या तरी व्यक्तीला नक्की शेअर करा. एक कथा, एक विचार एका व्यक्तीच्या मनावर नक्कीच प्रभाव टाकेल. तुम्ही जर पॉडकास्टवर ऐकत असाल, उदाहरणार्थ स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, JioSaavn, Gaana.com, ॲमेझॉन म्युझिक, विंग म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऐकत असाल तर तिथे मला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुम्ही मला ईमेल करू शकता, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की मिळतील. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. तर आजच्या या भागाबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.